नमस्कार सेवक बांधवांनो, आज आपण चर्चा करूया मौदा आश्रम चोहीकडे झालं प्रसिद्ध. मौदा आश्रम झालं प्रसिद्ध चोहीकडे आणि मौदा आश्रमचा जो मेला आहे 26 जानेवारी, आज नाही तरी म्हणता म्हणता या 26 जानेवारीला मौदा आश्रम येथे किमान 7 राज्यातून लोक येतात. किमान 7 राज्यातून सेवक बांधव येत असतात. तर याविषयी आपण या मौदा आश्रमविषयी थोडक्यात थोडीशी जाणकारी मिळवूया. तर मानदेवी बाबा जमदेवजी 1996ला शरीररूपी भगवंतात विलीन झाले 3/10/1996 आणि ही आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरने बाबांचे सेवक रमेशजी धनजोडे यांच्याकडून 14/9/1997 हा ठराव पारित करून मंडळाच्या अंतर्गत सर्वांच्या सहानुमतीने ठराव पारित करून 14/9/1997 ठराव पारित करून ही जागा आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने खरेदी केली आणि यावर या ठिकाणी आश्रम बनविण्याचा सर्व मंडळाच्या पदाधिकारी आणि सेवकांच्या सहानुमतीने सर्वानुमते ठराव घेण्यात आला आणि विचार करण्यात आला. का म्हणून तर मौदा येथील एका व्यक्तीने बाबांना ही या मार्गाविषयी विधी दिली होती, मंत्र दिला होता आणि म्हणून एक आठवण म्हणून त्या ठिकाणी आश्रम बनविण्याचा विचार सर्वांच्या मते आला. जागा खरेदी करण्यात आली. 12.5 एकर जागा रमेशजी धनजोडे बाबांचे सेवक यांच्या जवळ किंवा 1997ला 14/9/1997 आणि ती खरेदी करून झाल्यानंतर त्याचा रजिस्ट्रेशन झाला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या नावाने आणि त्यानंतर बाबांचे पुत्र मनोभाऊ टुबरीकर यांच्या हस्ते 21 जून 1998ला त्या ठिकाणी भूमिपूजन झालं. त्या ठिकाणी त्या आश्रमचं 21 जून 1998ला बाबांच्या मुलांच्या हस्ते डॉक्टर मन्नू ठुबरीकर यांच्या हस्ते त्या ठिकाणी मौदा आश्रम येथे भूमिपूजन करण्यात आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी काम सुरू झालं. वाराणसी उद्यान, आश्रम, कुटी आणि हा प्रकारचं काम झाल्याच्या नंतर पहिला झेंडा वंदन पावडदौना आश्रम येथील मौदा आश्रम, ॲक्च्युली तो पावडदौना या ठिकाणी आहे पण तो मौदा लगत आहे आणि मौदा ही तालुका स्तर आहे आणि म्हणून मौदा या नावाने प्रसिद्ध आहे. पण ॲक्च्युली तो खरं तर पावडदौना या भागामध्ये आहे पण मौदा नावाने प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी हा जेव्हा झालं तेव्हा त्या ठिकाणी झेंडावंदन, हवन कार्य आणि सेवकांचं वनभोजनाचा कार्यक्रम, एक सेवक संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आणि पहिला झेंडावंदन पहिला त्या आश्रममध्ये पहिला कार्यक्रम 26 जानेवारी 2000 या वर्षी सुरू करण्यात आलं. आणि जेव्हा हा मौदा आश्रम येथील सेवक संमेलन हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी जेव्हा सुरुवात करण्यात आला त्यावेळेस किमान सेवकांची संख्या किती असली असेल अंदाजे, तर अंदाजे त्या ठिकाणी 1000 ते 5000च्या आतमध्ये सुरुवात छोटी झाली. सन 2000 पासून 26 जानेवारी 2000ला पहिला ज्यावेळेस कार्यक्रम त्या ठिकाणी झाला झेंडावंदनाचा, सेवक संमेलनाचा, हवन कार्याचा, वनभोजनाचा कार्यक्रम, त्यावेळेस कमी संख्या होती, थोडीशी. पण 21 पासून जर आज 26ची आपण गिनती लावलं तर या 26 वर्षात आज जर आपण या 2026ला जर आपण पकडू या सेवकांची संख्या तर किमान 6 लाखाच्या वर राहील. किमान 6 लाखाच्या वर किमान अंदाजे इतके लोक त्या ठिकाणी येतात. इतकं आपलं प्रसिद्ध झाला आणि त्या काळात फक्त छोटी सुरुवात होती पण आज या 26 वर्षात किमान 5 ते 7 राज्यातून लोक येतात. मी
ठोकठोक नाव 4-5 राज्याचे सांगतोय. महाराष्ट्र राज्यात आपला आहेच, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, गोवा आहे, गुजरात आहे आणि अन्य भागातून सुद्धा या ठिकाणी लोक येतात या तीर्थस्थानाला बघायला. आणि इतकं प्रसिद्ध झाला वर्षातून एकदा 26 जानेवारीचा मेला, मौदाचा मेला हा सुप्रसिद्ध झालेला आहे. ज्या प्रकारे अनेक साधू संतांचे ठिकाण असतात आणि प्रसिद्ध होत असतात, त्याच प्रकारे महान त्यागी बाबा जुमदेवजीचा हा जो मौदा आश्रम आहे, पावडदवना मौदा आश्रम आहे, हा इतका प्रसिद्ध झालं की याला शासनाकडून सुद्धा याला निधी यायला लागली आणि शासनाची सुद्धा नजर इकडे आहे. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर वर शासनाची सुद्धा नजर पडलेली आहे आणि शासन सुद्धा या ठिकाणी याला तीर्थस्थान बनवायला मदत शासनाने केली. आणि शासनामार्फत 17 डिसेंबर 2009 च्या पत्रकानुसार आज आपला तीर्थक्षेत्र ब दर्जाचा आहे. आणि केव्हापासून 2009 मिळालेला आहे याला ब दर्जा. म्हणजे आपला मौदा आश्रम वर शासनाची नजर, जर का आपली सुरुवात 2005 झाली तर 9 वर्षामध्ये शासनाची नजर पडली आणि शासनाने ब दर्जा दिला. 2009 च्या कायद्या क्रमानुसार आपल्याला ब दर्जा मिळाला. त्या काळात इतकी संख्या होती तर शासनाचे लक्ष पडले. आज इतकी गर्दी होतोय तर विचार करा शासनाचे आपल्या मार्गाकडे, आपल्या मार्गाच्या सेवकांकडे किती लक्ष असेल. तर हा आपला आश्रम एक सुप्रसिद्ध झालेला आहे आणि ही आपल्यासाठी मानाची, अभिमानाची गोष्ट आहे. चांगला कार्य केला आहे हा जो मौदा आश्रम बनवून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळने मौदा आश्रम बनवून एक चांगली प्रचिती, चांगली प्रसिद्धी आपल्या मार्गाने मिळवलेली आहे. हा चांगल्या कामाची पावती आहे. पण एक थोडीशी विचार करण्यासारखी गोष्ट आणि याच व्हिडिओमध्ये खूप काही विचार करण्यासारखे प्रश्न आहेत. तर या प्रश्नांना जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा की आम्हाला या ठिकाणी समजमध्ये आलं. आणि नाही समजमध्ये आले असेल तर कमेंटमध्ये विचारावं. मी पुन्हा यावर सांगेन की ॲक्च्युली गोल काय आहे. सांगितलं ना 12.5 एकर जागा आज आमच्याकडे नाहीतरी किमान 60 एकर जागा झालेली आहे. आपल्या मंडळाने जागाही वाढवलेली आहे, आपल्या पदाधिकाऱ्यांनी जागाही वाढवलेली आहे, कामही वाढवलेलं आहे आणि सुंदर स्थान करून ठेवलेलं आहे. सुंदर स्थान आहे. पण गोल करून ठेवा. याच्यात काय नेमकं काय आहे, कोण व्यक्ती या गोष्टीपासून दूर जातोय कमेंटमध्ये नक्की कळवा. या कार्यक्रमापासून कोणाला दूर ठेवण्यात येतोय कमेंटमध्ये नक्की कळवा. ही छोटी माहिती थोडक्यात सर्वांना माझं नमस्कार.